एव्हरीवन, मी आहे ब्लॉसम अँड MST CET अटेम्प्ट सेकंडसाठी खूप कमी दिवस राहिलेले आहेत. सो आणि हां, तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि स्टडी अपडेट देते माझी. सो मी आता सध्या जास्त मॅक्झिमम फोकस माझं मॅथ सब्जेक्टवरतीच आहे. सो मी आणि हां, कॅल्क्युलस सेक्शन तर खूप मी छान म्हणजे करते, वेळ देऊन करते. सो माझं आता डेरिव्हेटिव्ज, ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ज हे झाले चॅप्टर. मी छान PYQs केले 2 वर्षाचे अँड थोडे बहुत माझे 11चे चॅप्टर मी रिवाईज केले. सो मला जास्त टाईम लागला अँड आता मी कालपासून इंटिग्रेशन स्टार्ट केलं आहे रिव्हिजन करण्यासाठी. काल मी झोपण्याच्या आधी ह्याचे स्टेप्स अँड फॉर्म्युले रिवाईज केले अँड आज मी आता बेटा 5.2मधून याचं लेक्चर करते आणि यानंतर मी PYQs करणार आहे 2 वर्षाचे. सो माझा हा चॅप्टर याप्रमाणे डन होईल आणि मी टाईम देऊनच करते कारण कॅल्क्युलस ह्याच्या म्हणजे या सगळ्या पार्टला छान प्रॅक्टिस लागते. सो त्यामुळेच म्हणजे अबाउट केमिस्ट्री. सो आता कोऑर्डिनेशन कंपाऊंड हा मी चॅप्टर रिवाईज करत आहे अँड फिजिक्सबद्दल मी रोज एक चॅप्टर करायचं ठरवलं आहे कारण जास्त वेळ माझा मॅथला जात आहे. तो सो केमिस्ट्री आणि फिजिक्सला थोडं कमीच वेळ जातो आहे. सो फिजिक्समध्ये सुपरपोजिशन ऑफ वेव्ज आधी मी वेव्स फॅमिली कंप्लीट करते. सो हेच ऑसिलेशन झालं माझं, साऊंड ही झाला अँड आता सुपरपोजिशन ऑफ वेव्ज बघू. आता हे इंटिग्रेशनचं आज कंप्लीट झाल्यावरती टाईम भेटतो आहे ऑर नाही. बट हां, आणि अबाउट म्हणजे मी ऑफलाईन क्लासला जाते. सो त्यामध्ये नोटीस आलेली आम्हाला की सेकंड अटेम्प्टच्या थोडंसं डिस्कशनसाठी आम्हाला बोलवलेलं. सो आम्ही गेलेलो अँड अबाउट तिथं असं डिसाईड झालेलं की JEEमध्ये म्हणजे आपल्याला CETमध्ये माहिती आहेत की 25 क्वेश्चन्स CET लेवलचे आणि 25 क्वेश्चन्स आपल्याला JEE लेवलचे असतात, म्हणजे जे इझी टू मॉडरेट लेवलचे आहेत. सो ज्यांचा JEEचा टच आहे त्यांनाच ते जास्त सॉल्व्ह होतात ॲक्युरेटली. सो त्यामुळेच प्रॅक्टिस करावी लागते अँड आता ते म्हणत आहेत की म्हणजे क्लासवाले की आम्ही JEEचे इझी टू मॉडरेट लेवलचे PYQs घेतो. सो ओके, ऑल डन त्यासाठी. बट ते केमिस्ट्रीसाठी इनऑर्गॅनिक सेक्शन आणि फिजिक्सचं मॉडर्न फिजिक्स आणि वेव्स फॅमिली हे चॅप्टरचं सगळं रिव्हिजन करून देतो. नाही म्हणलं आम्ही नाही देत. सो असं त्यांना नाहीत म्हणलं, आम्ही ठरवले. सो फिजिक्स आणि केमिस्ट्री कसं आहे ते होऊन जाते सध्या, बट मॅथ्ससाठी जास्त प्रॅक्टिस लागते. सो हां, आणि माझं तर सध्या जास्त वेळ मॅथलाच जातो आहे. सो आणि अबाउट CETच्या सेकंड अटेम्प्टचा डेट पण एक्सटेंड झाला, चेंज नाही म्हणजे हां 12 मेपासूनच स्टार्ट होत आहेत बट एक्सटेंड. सो काही कॉम्पिटिशन वाढलेलं आहे. आपण अभ्यास केलं की आपलं छानच होईल सगळं. सो हां, आणि हेच होतं तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी. व्हिडिओ आवडला असेल तर म्हणजे लाईक करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. धन्यवाद.